मिरज पूर्व भागात वादळी पावसाने घरांचे नुकसान, अनेक घरांचे पत्रे उडून घरांची भिंत पडल्याची घटना, शेती बागांचे मोठे नुकसान। मिरज तालुक्यातील सलगरे बुधवारी 13 मे सायंकाळी सुटलेल्या तुफान वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने सलगरे आणि परिसरात मोठे नुकसान केले आहे। अचानक आलेल्या या वादळामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेले, घरांच्या भिंती कोसळल्या, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले। सलगरे येथे सायंकाळी 5च्या सुमारास सुरू झालेल्या वादळी पावसाने काही मिनिटातच भीषण रूप धारण केले। गावातील अनेक कुटुंबियांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही कच्च्या घरांच्या भिंती कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। अनेक घरातील पत्रे उडून गेल्याने कुटुंबाचे संसार उघड्यावर आले आहेत। रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे अनेकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला। सलगरे येथील गुरु कांबळे आणि धनराज कांबळे यांच्या घरावरील पत्रे तुफानी वाऱ्याने उडून गेल्याने त्यांचे कुटुंब संकटात सापडले आहे। तसेच गावातील अनेक जनावरांच्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून काही शेड पूर्णपणे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे काही जनावरांना दुखापत झाली आहे। वादळी वाऱ्यामुळे शेती क्षेत्राला सुद्धा मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे। फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। आंबा तसेच इतर फळझाडांची फळेसुद्धा मोठ्या प्रमाणात जमिनीत पडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे। काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने बागांचे नुकसान झाले आहे। दरम्यान कोंगनोळी सलगरे रस्त्यावर जैन बस्तीसमोर एक मोठे झाड आडवे पडल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। रात्री उशिरापर्यंत हे झाड रस्त्यावरच पडून असल्याने वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। वादळी पावसामुळे अनेक मोठी झाडे उन्मळून पडली असून रस्त्यांवर अडथळे निर्माण झाले होते। विजेचे खांब पडल्याने काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता। नागरिकांनी भीतीच्या वातावरणात सुरक्षित ठिकाणी धाव घेतली। दरम्यान चाबुकसरवाडी गावाला या तुफानी वादळाचा मोठा फटका बसला असून तेथे घरांचे तसेच शेतीचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। या नैसर्गिक आपत्तीनंतर नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांकडून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी जोरदार मागणी करण्यात येते आहे। अचानक आलेल्या या वादळी पावसामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीचं सत्र सुरू झालेलं असून नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मिरज।